प्रकारचं व्यक्त होणं म्हणजे ज्ञान अर्जनात मध्ये आपण काहीतरी उंच पातळी गाठली असं होत नाही. म्हणे शिंदे साहेबांना चांगले मार्क म्हणजे दाखवायचं की मी मराठा पुढाऱ्यांचा किती लखते जिगर आहे, मी मराठा पुढाऱ्यांचा किती लखते जिगर आहे. आणि मग सांगायचं फडणवीसांचं परीक्षेचा निकाल लागायचं. तू कोण बे लागणारा? तू चौथी पास झालास काय? तू चौथी पास झालास काय? तुला माहित आहे का LLB ची डिग्री काय असते? तुला माहित आहे का माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट कुठून मिळालेली माहित आहे तुला? जपान नावाचा देश ऐकलास? किती पुढे गेलेला देश आहे माहित आहे तुला? किती पुढारलेला देश आहे माहित आहे तुला? मला कोणालाही म्हणायचं नाही जरंग्या तू काय घुटना, तू किती घुटनायस, तू किती घुटनायस हे मोजमाप मला करायचं नाही. परंतु खबरदार तू शिक्षणावर तरी बोलू नको यार. तू फक्त बाजारावर बोल. तुझा बाजारभाव किती वाढला, आता तू किती रेती, किती टन रेती, किती बरास रेती, किती टिप्पर रेती, ह्याच्यावर बोललेलं तुझं समजू शकतंय माणूस. आणि तू मला सांग जरंगे, तू जे आहेस ना, तू मागास वर्गीयांना हिनवण्याच्या भानगडीत पडू नको. याला असं त्याला तसं म्हणून त्याचं कारण तुझी काय प्रामाणिकता आहे हे दिसून येत आहे. तू जे आहेस ज्या प्रकारे तू जरा बघ भटक्या विमुक्त म्हणजे आमचे जे म्हणजे घिसडी भावांचं नेतृत्व करणारे लोक, आमचे जे वडार भावाचे नेतृत्व करणारे लोक, आमचे कैकाडी भावाचे नेतृत्व करणारी जी माणसं आहेत त्या माणसांकडे बघ. त्या माणसांची अवस्था काय असते, आंदोलन करण्यासाठी किती त्रास करून घ्यावा लागतो. अबे तुझं तर मी तुला सांगतो सिरियल मधल्यासारखं तुझ्या अंगावर की नाही फुलाचा वर्षाव बी तयारच राहते, तुला बोलण्यासाठी तयारच असते, तुला स्क्रिप्ट बी तयारच राहते. तुझं सगळं काही तुला सांगतो जे काही आंदोलनाचं आयुष्य आहे ते सगळं स्क्रिप्टेड आहे. तुझं आंदोलनाचं आयुष्य हे सर्वंकष तुला सांगतो सिरियल आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे पपेट आहे. तुझं सर्वंकष आंदोलन हे मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे जसं म्हणल्यानंतर मिट्टू पप्पी दे, मिट्टू पप्पी दे म्हणते तशा प्रकारचं तुझं आंदोलन आहे. त्यामुळे जरंगेला ह्या पुढं जर गावांमध्ये बंदी ही अत्यंत गंभीर बाब आहे. या गंभीर बाबीवर शासनानं जरंगेची सोय करावी. आणि त्याचबरोबर मला माझ्या ओबीसी भावांना स्पष्टपणे सांगायचंय की कोणी चिंता करण्याची गरज नाही. याचाच अर्थ जरंगेला माहित आहे की त्या शासन निर्णयामध्ये जे आहे जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही, दिलं जाऊ शकत नाही. म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे, म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे, म्हणूनच जरंगेची फाटलेली आहे. म्हणून तो म्हणतो की 17 तारखेच्या नंतर प्रमाणपत्र नाही मिळाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्याकडून जे कानमंत्र मिळते ते घ्यायचं, रसद सनद सगळी घ्यायची आणि परत पोपटासारखं बोलायचं पोपटासारखं बोलायचं बोल बच्चन करायचं. मराठा समन्वयक आणि अभ्यासक आहेत संजय लाटे पाटील, मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणतात मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की मी हा रथ एकटा सोडतो, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उद्भवत. त्याचं कारण आहे लक्षात ठेवा, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे हे आहेत वयोवृद्ध पुढारी शरद पवार गटाची जे काही म्हणजे सहकारात जी लोक आहेत त्या लोकांच्या अनुषंगानं आजकाल कसे माहितीये का ह्युमन रिसोर्स पुरवला जातो जरंगेला. साधन सामुग्री असेल, ह्युमन रिसोर्स असेल,